हे झाड तरी आता अवधानामृते वाढ शिंपोनी कीजे, असं माऊलींनी सांगितलेलं आहे. मी जे काही इथं बोलतोय हे सगळ्या या भक्त मंडळींनी जे सारस्वताचं झाड लावलं त्याचंच एक बीज म्हणून, फळ म्हणून आपल्या समोर बोलण्याचा मी प्रयत्न करणार आहे. खरं तर जीवन महाराजांनी फार विस्ताराने प्रास्ताविक केलंय. आता 6 वाजत आलेत, त्याच्यानंतर हरिपाठ आहे, त्याच्यानंतर भंडारा आहे, त्याच्यानंतर कीर्तन आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करून मला वाटतं की 5 ते 7 मिनिटाच्याही कमी मी माझे विचार व्यक्त करणं या कार्यक्रमाच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचं आहे. सूत्रसंचालक निवेदन करणारे देखील अत्यंत, काय सर नाव, गजानन वडजे सर, अत्यंत सुंदर पद्धतीने त्यांनी संत साहित्याबद्दल सांगतात. खरं तर इथं सुरुवातीला 2 ग्रंथांची पूजा आपण केली. आपल्या सगळ्यांना माहिती असेल की 750 वर्षापूर्वी जीवन महाराज माऊलींनी जी ज्ञानेश्वरी लिहिली, त्या ज्ञानेश्वरीमध्ये एकूण ओव्या किती आहेत वडजे सर? 9033. ज्ञानेश्वरी 9033. त्यातली पहिली ओवी आहे ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय संसवेद्या आत्मरूपा. ज्ञानेश्वरीची कोलमकर साहेब शेवटची ओवी कोणती आहे? किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले तेथ माझे जे उरले पायी कपन. आणि त्यानंतर 9 ओव्यांचं पसायदान आलेलं आहे. ज्या पसायदानावरती मी माझ्या रामकृष्ण बदने या YouTube चॅनलवर पसायदानाचा 7 व्हिडिओ मधनं अर्थ सांगितलेला आहे. जवळपास सगळ्या संतांच्या वरती, सगळ्या बऱ्याच ओव्यांच्या वरती मी प्रवचनाच्या माध्यमातून बोललोय. आपल्याला माहित असेल की ज्ञानेश्वरीमध्ये 9 ओव्यांचं पसायदान आलं. त्या 9 ओव्यांच्या पैकी पहिली ओवी आता विश्वात्मके देवे ही प्रस्तावना आहे माऊलींनी केलेली. शेवटची ओवी ही त्याच्यातलं मूल्यांकन आहे चिवडीकर पाटील, ज्याला आमच्या थेसिस मध्ये PhD मध्ये उपसंहार मूल्यांकन म्हणतात. आणि मधल्या ज्या 7 ओव्या आलेल्या आहेत शिवाजी पाटील, त्या प्रत्यक्ष मागितलेल्या आहे माऊलींनी 7 ओव्यांच्या मध्ये. दुरितांचे तिमिर जाओ पासनं शेवटचं जे मागणं मागितलंय माऊलींनी. माऊली विश्वात्मक देवाला म्हणतात, अगोदरच्या मी 6 मागण्या मागितल्या त्या तू दिलास नाही दिलास तरी चालेल हे विश्वात्मक देवा, पण शेवटची माझी मागणी मात्र तुम्ही दिली पाहिजे असा माझा आग्रह आहे. आणि माऊलींनी पसायदानामध्ये शेवटची मागणी कोणती मागितलेली आहे? आणि ग्रंथोपजीवी विशेषीय लोकीये दृष्टा दृष्ट विजये होवावे. बरोबर आहे. तुम्ही पसायदान घरी गेल्यानंतर म्हणून बघा, शेवटची मागणी कोणती आहे? आणि ग्रंथोपजीवी विशेषीय लोकीये दृष्टा दृष्ट विजये होवावेची. हे विश्वात्मक देवा, जी जी माणसं ग्रंथांच्या वरती प्रेम करतात त्या माणसांना मृत्यू लोकामध्ये तर भरभरून दे, परंतु वर आल्याच्या नंतर देखील त्यांना जे हवं आहे ते दे. ग्रंथावर प्रेम करणं याचा संस्कार माऊलींनी 750 वर्षापूर्वी आमच्यावर केला. आज माझ्या गळ्यामध्ये जी माळ आहे ती मारोतराव महाराज दस्तापूरकरांची आहे. मी डोंगर पट्ट्यातला आहे, लातूर जिल्ह्याच्या बाउंड्रीवरचा. ज्या गावामध्ये ससे मारणे, दारू पिणे, भांडणामध्ये घरावर दगडफेक करणे अशी राक्षसाचं जीवन जगणारा आमचा भाग, पण त्या भागाला आज तुम्ही जर बघितलात माझ्या भागामध्ये तर इतकं अध्यात्म इकडं मला दिसत नाही, एवढं अध्यात्म आज माझ्या अहमदपूर तालुक्यामध्ये आहे. त्याचं कारण काय असेल तर मोतीराम महाराज आहेत. त्याचं कारण काय असेल तर मारोतराव महाराज दस्तापूरकर आहेत. त्याचं कारण काय असेल तर माधव बाबा मोळवणकर आहेत, अग्नी साधू म्हणून. आणि म्हणून मला हे म्हणायचंय की मी जेव्हा लहान होतो त्यावेळेला माझे वडील एक गायक, चांगले कीर्तनामध्ये भजन म्हणणारे. आम्ही 3 भाऊ स्वामी महाराज. माझे वडील सारखं म्हणायचे की बाळा ज्ञानेश्वरीच्या पारायणाला जाऊन बसत जा, बाळा तुकाराम महाराजांचा गात्याचं वाचन करत जा. तुमच्याकडे काय प्रथा आहे मला माहित नाही, पण माझ्या गावामध्ये तुकाराम महाराजांच्या गात्याचं भजन आम्ही 50 अभंग दररोज घेतो. इकडचं मला माहित नाही, पण माझ्या जर तुम्ही गावाकडे आलात, आता माझं 19 तारखेला माझ्याच गावामध्ये प्रवचन आहे, तर आमच्याकडे काय केलं जातं की दररोज गाऊन 50 अभंग हे गात्याचे म्हटले जातात. आणि तो संस्कार माझ्यावर झाला. एकदा मी ज्ञानेश्वरीच्या पारायणाला गेलो नाही वेंकटराव महाराज, आणि माझ्यावर 2-3 दिवस मी घरीच राहिलो. माझे वडील म्हणाले, बाळा अरे 3 दिवस झाला सप्ताह सुरू आहे, पारायण सुरू आहे, तू कस काय गेला नाहीस? मी 5वी 6वीला असेल.
मी म्हणलं अण्णा, मी वडिलांना अण्णा म्हणतो, अण्णा माझी काही इच्छा नाही म्हणलं पारायणाला जायची. म्हणलं का? ते वाचणारे काय वाचालेत की ते काय श्लोक की काहीच कळणार झाले. म्हणलं अण्णा मी काय वाचायला जाईना. त्यावेळेला माझ्या वडिलांनी दिलेलं उत्तर अत्यंत महत्वाचं आहे. म्हणले बाळा कशामुळे जात नाहीस तर तुला वाचलेलं लक्षात येत नाही म्हणून जात नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू दररोज आंघोळ करतोस की नाही? मी म्हणलं अण्णा करतो. आंघोळ करताना काय करतोस? म्हणलं मी अंगावर पाणी घेतो. मग अंगावर पाणी घेतल्यास आंघोळ केल्यास कसं वाटतंय? अण्णा म्हणलं मनाला फार फ्रेश वाटतंय, पवित्र वाटतंय. बाळा चांगल्या ग्रंथांचंही असंच असतं रे. लहानपणी नाही समजले तरी त्यांच्यावरून आपली नजर गेली, त्यांना आपला स्पर्श झाला की आपलं मन पवित्र होतं. आणि म्हणून आपण ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, म्हणून आपण तुकाराम महाराजांचा गाथा वाचला पाहिजे. मी फक्त तुकाराम महाराजांच्या गात्यावर 2-2.5 तास बोलू शकतो. मला एवढंच आपल्याला सांगायचंय की वारकरी संप्रदायामध्ये 5वा वेद म्हणून शिवाजी वडील कशाला म्हणतात हो? महाराजांच्या गाथ्यालाच. आज आमच्या व्यंकटरावजी जाईमुनुरे यांनी 100 वेळा हे गाथ्याचं पारायण केले. मलाही बऱ्याच वेळेस गाथ्याचं पारायण घडलेलं आहे आणि मला माहिती आहे की गाथ्यातला एक एक अभंग आपलं आयुष्य बदलून टाकतो. तुकाराम महाराजांचा एक अभंगाच्या 2 ओळी जरी आपण अंतःकरणातनं वाचल्या आणि ते आपल्या जीवनात उतरवल्या तर आपलं जीवन बदलून जाऊ शकतं. महाराजांच्या 2च ओळी आहेत. रात्रंदिनामा युद्धाचा प्रसंग, अंतर भाय जग आणि मन. किती किती सुंदर पद्धतीने सांग. या महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या एखाद्या माणसाला स्वतःचं नाव बरोबर सांगता येणार नाही, पण या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला तुकाराम महाराजांचे 4 तरी अभंग किंवा 4 तरी अभंगाच्या ओळी पाठ आहेतच. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा, देवतेची जाणावा. कोणाला माहित नाही का? एकमेका सहाय्य करू अवघे धरू. कुणाला माहित नाही का? आम्हा घरी देणं शब्दांची तरतने, शब्दाची प्रयत्न यत्न करू, शब्दाची आमुच्या जीवीचे जीवन, शब्दे वाटू धन जनलोका. कुणाला माहित नाही? मन करारे प्रसन्न सकळ सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन. कुणाला माहिती नाही? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. अभिमान किंवा अहंकार गेला तुका म्हणे किती अभंग. मी तोबा टाकून सांगायला लागलो तर 500 तुकाराम महाराजांच्या अभंगातल्या ओळी तुम्हाला सांगू शकतो. आपल्यावर माणूस म्हणून संस्कार करण्याचं काम जर कुणं केलं असेल तर या ज्ञानेश्वरीनं आणि तुकाराम महाराजांच्या गाथेनं केलेलं आहे. मी आमच्या कॉलेज मधल्या मुलांना म्हणतो, मुलांनो वाचा, जरूर वाचा तुकाराम महाराजांची गाथा, तेव्हा तुमचा ठिकाण्यावर येईल माथा. आपला माथा जर ठिकाण्यावर आणायचा असेल तर महाराजांची गाथा आपण वाचली पाहिजे. अरुण महाराजांची बऱ्याच दिवसापासूनची इच्छा होती की मी आई या विषयावरती या गावामध्ये यावं, बोलावं, पण मी 7-8 वर्ष नांदेडला असल्यामुळे येता आलं नाही. या वर्षी 3 वेळेस त्यांनी निमंत्रण दिलं रामायणाच्या समाप्तीला म्हणा आहे, आणि सदाशिव पाटील यांनीच माझी सोयरी जमवली आहे. त्यांनीच मला मुखेडमध्ये स्थायिक केले. आज तेही इथं उपस्थित आहेत. अण्णाराव तर तुम्हा सगळ्या गावकऱ्यांना माहिती आहे, सगळं गाव त्यांच्या पाया पडत होतं. जीवन पाटला महाराजांच्या बद्दल तुम्हाला माहिती आहे. आणि म्हणून आता यशवंत मामांच्या बद्दल आता जीवन महाराजांनी भरपूर सांगितलं. आपल्या महाराष्ट्रामध्ये 3 मामा फार प्रसिद्ध आहेत. एक मामा कोणते? प्राचार्य दांडेकर मामा. वारकरी संप्रदायामध्ये फार मोठं नाव कोणाचं आहे? प्राचार्य दांडेकर मामा म्हणतात त्यांना. दुसरं नाव आता येताना मला ते भोंगे दिसले. मी म्हणले हे कोणाचं मंदिर आहे? ते म्हणले बाळू मामा. त्यांच्यावर देखील मी 2 व्हिडिओ बनवलेत. बाळू मामाचं चरित्र ठेवलंय मुद्दाम काही लोकांना लक्षात यावं म्हणून. आणि आमच्या भागामध्येच नाही तर वारकरी संप्रदायातले याची देही याची डोळी बघण्यासारखे मामा म्हणजे आमचे यशवंत मामा. तेथे खरं माझी जुळती, मी बेडीला दरवर्षी सप्ताहाला जातो. श्रवण भक्ती घडावी हे तर आहेच, पण मामांचं दर्शन व्हावं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं हात जोडून तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही तुमच्या मुलांना काय शिकवणार आहात, कसं शिकवणार आहात, यापेक्षा तुमच्या मुलांच्या वरती हे ग्रंथ वाचण्याचे संस्कार करा. आपल्या संप्रदायामध्ये सांगितलं गीता भागवत करीती श्रवण नाखंड चिंतन विठोबाचे. पण गीता कसं जगावं हे सांगते, भागवत कसं मरावं हे सांगतं, पण आमच्या तुकाराम महाराजांचा गाथा जगावं कसं हेही सांगतो,
कसं हेही सांगतो. आताच कोणीतरी मला म्हणत होतं, आणि मला वाटतं सूत्रसंचालकच म्हणाले वडजे सर, की मूरत से कीरत भली बिन पंख उड जाय, मूरत तो जाती रहे कीरत कभी न जाय. मरणाच्या नंतरही जर आपल्याला जिवंत राहायचं असेल तर मला सगळ्यांना विनंती करायची आहे की तुम्ही या वारकरी संप्रदायाकडे या. मी वसंतनगरला प्राचार्य होतो, पब्लिक स्कूलला 10 वर्ष प्राचार्य होतो. प्राचार्याचं पद म्हणजे काटेरी मुकुट आहे. टेन्शन यायचं आणि टेन्शन आलं की मी सदाशिव पाटील रजा टाकायचा, गावाकडे जायचा आणि पहाटेचा काकडला ऐकला की मोबाईलला चार्जिंग करावी तशी चार्जिंग व्हायची. किती सुंदर काकडा हो. उठोनी वेगेसी चला जाऊ राहुआसी, जळती पातकांच्या राशी काकड आरती देखिलिया, जळती पातकांच्या राशी काकड आरती देखिलिया. उठा साधू संत साधा आपुले हित, जाईल हा नरदेव मग कैसा भगवंत. अशी उर्मी यायची, अशी ऊर्जा यायची. आणि परत आलं की मी महिनाभर एवढं काम करायचंय अण्णारावजी की थकवाच यायचा नाही. इथं जी 103 वर्षे मामा इथं चांगल्या शरीर यष्टीन आहेत. आमचे व्यंकटरावजी देखील 70च्या नक्कीच पुढे असतील. याचं कारण काय आहे तर त्यांनी वार बघा 82 वर्षे. त्यांचं कारण एकच आहे की ते वारकरी संप्रदायाचे पायी झालेत. तुम्हाला देखील विनंती करेन की पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला, आपल्या लेकरांच्याही गळ्यामध्ये घाला आणि त्यांना ज्ञानेश्वरी कळो. लहानपणात गाता कळो न कळो पण हे संस्कार त्यांच्यावरती करा. उद्या तुम्हाला पोरग पोसिना झाले, पोरानं जनावराच्या गोट्यात ठेवलंय. मी मागं सांगितलं आई वडिलावर तर मी आता उद्या वडगावला बोलणार आहे, वंजारवाड्याच्या बाजूला. दररोज मी काल पेटवडला बोलून आलोय, आता कोळवडीला बोलणार आहे, देवकरला बोलणार आहे माझ्या गावामध्ये. मी तर जवळपास 1000 भाषणं आणि प्रवचन आई वडिलावर केली. सकळ तीर्थांची धुरे जिये का माता पितरे, तये सेवेशी कीर शरीरे लोन कीजे. आज आपली अवस्था काय झालेली आहे, आता जास्तीचं बोलत नाही. एक हिंदीतला कवी म्हणतो, एक बूढ़ी माँ को 2 बेटे थे, एक ऊपर रहता था दूसरा नीचे रहता था. बूढ़ी माँ 15 दिन तक ऊपर रहती थी, 15 दिन तक नीचे रहती थी, और जब 31 का महीना आता था तो बूढ़ी माँ भूकी रहती थी. कारण दोघं भावांनी 15-15 दिवस आई वडिलांची वाटणी करून घेतली होती. 31सा महिना आल्यास कोणीच पोसायला तयार नव्हतं. ही परिस्थिती का निर्माण होते तर तुम्ही या वारकरी संप्रदायाकडे लेकरांना आणत नाहीत म्हणून येते. या दोन्हीही संतांच्या या सूर्योदय कार्यक्रमाच्या निमित्तानं ग्रंथ वाचन आम्ही विद्यार्थ्यांना आमच्या मुलांना करायला लावू. आम्ही वारकरी संप्रदायाचे पाईक होऊ, एवढा संकल्प आपण सगळ्यांनी करावा अशा प्रकारची विनंती करतो. गात्यावरती कधीतरी व्यंकटरावनी बोलवलं होतं. गाता काय आहे तुकाराम महाराजांचा, त्यात काय कसे विषय आलेले आहेत. गाता म्हणजे दुसरं तिसरं काही नाही आहे. तुकाराम महाराजांचं प्रत्यक्ष चरित्र महाराजांच्याच मुखातनं त्यांनी मांडलेलं आहे आणि ते चरित्र कसं कसं आलंय आपण कधीतरी विस्तारानं बोलूया. आता जास्तीचा वेळ न घेता मला इथं बोलण्याची संधी उपलब्ध करून दिल्यामुळे नातरी बालक बोबडा बोली का वाकुडा विचुका पावली, ते चोल करून घे माऊली, रेजे जेवी याने आपण ते गोड करून घ्याल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आणि व्यंकटरावजींनी हे केलेलं काम, त्यांच्या त्या कामामुळे त्यांना दीर्घ आयु आरोग्य लाभो. यशवंत मामांची अशीच कृपा शिवडीवर देखील वेळी इतकीच राहो. इथं आमचे हसेन्ना महाराजांचे चिरंजीव कोलमकर साहेब आहेत. हसेन्ना महाराजांचं एक खूप मोठं नाव मला वाटतं की या पंचक्रोशीमध्ये राहिलेलं आहे. अशी महान संत मंडळी, जसे माझ्या गावाकडे माधव बाबा आहेत, माझ्या गावाकडे मोतीराम महाराज आहेत, तसे या भागामध्ये ही सगळी संत मंडळी आहे. त्यांची कृपा आशीर्वाद आपल्याला लाभावा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून मी वाणीला पूर्ण विराम देतो.